हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, तुम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या कॉलेज म्हणजेच त्यांशी अटॅच असणाऱ्या कॉलेजमध्ये तुमची पदवी किंवा पदविका पूर्ण करत आहात, म्हणजेच इंजिनिअरिंग किंवा त्यानंतर बी फार्मसी ही जी पदवी आहेत, हे जे टेक्निकल शिक्षण आहेत किंवा एज्युकेशन आहे ते तुम्ही पूर्ण करत आहात. जसं की 4 वर्षाची इंजिनिअरिंग, त्यानंतर 4 वर्षाचा बी फॉर्म किंवा डायरेक्ट DSY असेल तर 3 वर्षाचा. तर तुम्हाला जे पुढील काही समस्या येतात, जसे की तुमच्या मार्कशीट येत नाहीत. आपल्याला माहीत आहे आपली युनिव्हर्सिटी खूप सिन्सिअर आहेत म्हणून. जसं की ॲडमिशन घेतल्यावर सर्वांना कळतेच, 1 ते 1.5 महिन्यामध्येच कळून जाते या सर्व गोष्टी आपल्या युनिव्हर्सिटीबद्दल, आपल्या कॉलेजबद्दल, व्हॉटएव्हर जे कोणतेही तुमचं कॉलेज असेल त्याबद्दल. स्पेसिफिक मला कोणत्याही कॉलेजशी किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीशी भांडवल वगैरे किंवा काही त्याबद्दल वाईट वगैरे काहीही त्याचं भांडवल करायचं नाही. फक्त मला एवढं सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये, जर तुम्हालाही तुमच्या मार्कशीट घ्यायचे असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला तुमच्याही 8ही सेमच्या किंवा कोणाच्या रिमेडियलची राहते, तर कोणाची सप्लिमेंटरीची राहते किंवा कोणाची रिव्हॉल्युशनची राहते, तर तुम्हालाही मार्कशीट घ्यायची असेल आणि कोणाचं तर प्रमोशन जॉईनिंग होता राहते, तर कोणाचं ॲप्रेंटिसशिप होता किंवा कोणाचा जॉब, कोणाचं करिअर त्या एका मार्कशीटमुळे 7व्या आणि 8व्या सेमच्यामुळे रद्द केल्या जाते. असे अनुभव आम्ही अनुभवले आहेत. त्यामुळे मी सांगू इच्छितो आणि तेच रिझन आहे व्हिडिओ बनवण्याचं, की जे नुकसान आमचे झालं आहे काही जणांचं ते तुमचं व्हावं नाही आणि तुम्हाला कशा लवकरात लवकर तुमच्या मार्कशीट ज्या आहेत त्या कशा तुमच्यापर्यंत मिळावा तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मंडळी, जर तुम्हालाही तुमच्या मार्कशीट लागत असेल तर त्यासाठी सर्वप्रथम एक ॲप्लिकेशन लिहायचा की मला माझे ग्रेड्स कार्ड मिळण्याबाबत. जसा हा एक ॲप्लिकेशन आहे. जर तुमच्या मार्कशीटमध्ये जर काही करेक्शन असेल तर ते करेक्शन करून देण्यात यावं म्हणून असं एक ॲप्लिकेशन लिहायचं किंवा मला माझ्या मार्कशीट मिळावा असं ॲप्लिकेशन लिहायचं युनिव्हर्सिटीला. त्याच्या पुढचे सांगतो, ते ॲप्लिकेशन असं राहणार, हे जे दिसते तुम्हाला या पद्धतीचं ते ॲप्लिकेशन राहणार. त्यानंतर तुम्हाला दुसरं जे लागणार, तुम्हाला जर तुमचे निकाल आतापर्यंत ऑनलाईन लागले असेल, तुम्हाला तुमच्या हार्ड कॉप्या मिळालेल्या नसेल कॉलेजकडून किंवा कोणत्याही सेमच्या, तर तो रिझल्ट तुमच्याजवळ ठेवा, त्याची प्रिंट काढा. ज्या सेमिस्टरचे तुम्हाला मार्कशीट मिळाल्या नाही किंवा हव्या आहेत त्या सेमिस्टरच्या प्रिंट काढा आणि त्या सेटमध्ये लावा. पहिले ॲप्लिकेशन, नंतर मार्कशीट ज्या हव्या तुम्हाला त्या, आणि त्यानंतर कॉलेजचं ऑथॉरिटी लेटर, त्यावर प्रिन्सिपलची साईन आणि स्टॅम्प असणं आवश्यक आहे. आणि ते जाऊन मग हे 3-4 गोष्टी नेल्या म्हणजे सोबत ठेवायच्या. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या एक तर सब रिजनल ऑफिसमधून सुद्धा मिळतात, तिथं थोडी इन्क्वायरी करायची, त्याबद्दल मला कमी माहिती आहे. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी डायरेक्टली युनिव्हर्सिटीला गेलो होतो रायगडला. तिथे जाऊन तिथे थोडाफार काही इश्यू चालू होता. तिथे आंदोलन वगैरे किंवा बाकीचे कॉलेजचे जे विद्यार्थी होते ते तिथं गोंधळ म्हणजे चालू होतं त्यांचं, पूर्ण स्टाफ वगैरे घेऊन त्यांचं पूर्ण पेंडिंगच होतं. फर्स्ट इयरपासून त्यांचा रिझल्ट लागलेला नव्हता, तर त्यामुळे आमचं काम झालं नाही. त्यांनी मग आमच्यासोबत असं केलं आहे की तुम्ही म्हणे तुमचं इन्व्हर्ट करा म्हणे, इथे युनिव्हर्सिटीकडून इन्व्हर्ट करा म्हणे, इन्व्हर्ट नंबर घेऊन जा म्हणे की इन्व्हर्ट केलं म्हणून, आणि तुमच्या सब रिजनल ऑफिसला जा म्हणे, आम्ही तिथं हा डाटा पाठवतो म्हणे, तिथून तुम्हाला ते प्रिंट करून तुमच्या मार्कशीट देणार म्हणे. तर ठीक आहे म्हटलं मॅम, असं आम्ही करू, पण आम्हाला आमची प्रोव्हिजनल डिग्रीसुद्धा पाहिजे आणि कन्वर्जन सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे म्हटलं मॅम. तर नाही बोले, ऐसा नहीं जमता बोले, पहले आप अपनी मार्कशीट निकाल बोले, उसके बाद वो आगे की प्रोसिजर आहे बोले. तर मला असं सांगायचं आहे की तुम्हाला प्रोव्हिजनल लागेल किंवा कन्वर्जन लागेल असेल तर त्यासाठी सर्वात जो फोकस असायला हवा तुमच्या त्या 8ही सेमिस्टरच्या मार्कशीट तुमच्याजवळ असायला हव्या. जर DSY जे असेल तर तुमच्याजवळ त्या तुमच्या 6ही मार्कशीट असायला हवा, म्हणजे 8 सेमिस्टरच्या, जर DSY असेल तर 6 सेमिस्टरच्या. तर असं हेच सांगू इच्छितो, जर तुम्हाला विश्वास होत नसेल तर माझ्या 8ही मार्कशीट आहेत माझ्याकडे, जे की मिळवल्या मी. ही जी आहेत
हे सर्व मी माझ्या मार्कशीट मिळवलं आहे. मी तो डाटा तर तुम्हाला दाखवणार नाही. मी विथ लॅमिनेशनसुद्धा करून ठेवलेले आहेत, की कारण जितके झटके या मिळवायला लागले आम्हाला, जितका त्रास ह्या मिळवायला लागल्या, जर यावर काही पाणी वगैरे काही तर कंडिशन बेकार होऊ शकते, पुन्हा ती किचकट येऊ शकते. त्यामुळे सांगू इच्छितो, ही जी आहे ही तिसरी आहे, त्यानंतर चौथी आहे, ही जी आहे ती पाचवी आहे, 6वी, 7वी आणि ही 8वी. ह्या ज्या आहेत ह्या सर्व मार्कशीट आम्ही मिळवल्या. यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आम्हाला. तर हाच त्रास तुम्हाला सहन करावा नाही लागला पाहिजे किंवा तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळायला हवं, त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो. की मी तुम्हाला ते 3 डॉक्युमेंट सांगितलं, ज्या मार्कशीट पाहिजे त्याचे प्रिंट काढायच्या, जो तुमचा ऑनलाईन रिझल्ट लागतो तो, त्यानंतर ॲप्लिकेशन लिहायचं युनिव्हर्सिटीला आणि त्यानंतर ऑथॉरिटी लेटर लिहायचं. जर या व्यतिरिक्त जर काही सांगायचं राहिलं असेल तर मला माफ करा, मला नाही आठवत, कारण की या प्रोसेसला खूप दिवस झालेले आहेत. मी ऑक्टोबरमध्ये तिथे इन्व्हाइट केले युनिव्हर्सिटीला, 12 ऑक्टोबरला. तिथून मला सब रिजनल ऑफिसला मी मॅटासारखं फोन लावत होतो, मॅम आल्या का, मॅम आल्या का. तिथे एक मॅम आहे, मॅमचं नाव किंवा मी त्यांचा ॲड्रेस किंवा पत्ता काहीही सांगणार नाही. खूप छान मॅम आहेत, त्यांचं बिहेवियर वगैरे खूप छान आहे. त्या तुमच्याशी कॉलवर सुद्धा बोलू शकतात. ते तुम्हाला, मी त्यांना कॉल करायचो, मॅम युनिव्हर्सिटीकडून तुमच्याकडे माझं ॲप्लिकेशन इन्व्हर्ट झालेलं का. ते आम्हाला PRN विचारत होते, मी सांगत होतो. मी त्यांना दररोज मेसेज करायचो किंवा सांगायचो किंवा फोन लावायचं. ही प्रोसेस मी कमी जास्त 2 ते 3 महिने केली. आठवड्यातून एक फोन लावायचो. त्यामुळे हा जो त्रास मी सहन केला तो तुम्ही करू नये. जे माझे ज्युनियर आहेत किंवा क्लासमेट्स आहेत, काही आहेत की अजूनही त्यांचं काही काढायचे आहेत, तर असो, चालूच असतात, ते गरज पडल्यावरच काढतात. पण काहींचे सिलेक्शनसुद्धा राहिलेले आहे 6व्या आणि 8व्या आणि 7व्या मार्कशीटमुळे. तर ही जी प्रोसेस आहे ही मी तुम्हाला सांगितली. एकतर तुमच्या सब रिजनल ऑफिसमध्ये जा, म्हणजे आपलं सब रिजनल ऑफिस जे विदर्भातले आहेत ते नागपूर येतात, मराठवाड्यासाठी औरंगाबाद येते आणि तिकडे एक नवी मुंबईलासुद्धा आहेत आणि एक आणखी एका ठिकाणी आहेत आणि एक युनिव्हर्सिटीचं जे 5 असे ऑफिस आहेत. तर ते तुम्ही काढू शकता. इतके डॉक्युमेंट्स घेऊन जा आणि तिथे अर्ज करा. आम्ही जेव्हा गेलो होतो युनिव्हर्सिटीवाल्यांचे सर्व ते रूल नियमित चेंज करत राहतात, नेहमी ते रूल चेंज करत राहतात. म्हणे आम्हाला तुम्ही तिथे 7 दिवस थांबा किंवा 15 दिवस थांबा किंवा प्रोव्हिजनलसाठी किंवा कन्व्हर्जनसाठी 21 दिवस थांबा. तिथं कुठे थांबता, तिथं राहण्याची जेवण्याची सोय कोण करणार आपली. 200 रुपये डे फक्त राहण्याचा आणि जेवण आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या. इतका खर्च केवढा काय परवडणार ते आपल्याला. प्रत्येक विद्यार्थी हा फायनान्शियल सफिशियंट नसतोच किंवा असायला पाहिजे असं सुद्धा नसतो. गव्हर्मेंट कॉलेज आहेत, कॉलेजमध्ये किंवा कोणतेही कॉलेज असो, कॉलेजमध्ये सर्व सारखं समान वेतन असणार आहे किंवा सारखा समान पैसा असणारे विद्यार्थी येत नसतात. कोणी फार गरीब घरातून येतात, ज्यांची खायचीसुद्धा सोय लागत नाही, किंवा कोणी फार्मरचं असतात स्टुडंट, तर कोणी लेबरचे सुद्धा विद्यार्थी मुलं बाळं असतात कॉलेजला. तर असं मला सांगायचं हेच आहे की ज्यांची सोय होते त्यांचं ठीक आहे, पण ज्यांची होत नाही ते इथून इतका सारा सफिशियंट मनी कुठून आणणार. आणि जायचा सुद्धा खूप त्रास आहे. कसं जायचं आणि कोणता मार्ग निवडायचा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला तो कसं जायचं युनिव्हर्सिटीला याबद्दल मी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. माझ्या प्लेलिस्टमध्ये जा किंवा माझे व्हिडिओ पहा, मी डायरेक्ट ते सांगितलेलं आहे. सब रिजनल ऑफिस जे आहेत आपलं नागपूरचं ते रविनगरला आहेत, बस स्टँडच्या आड्यालाच आहेत. जर तुम्ही अमरावतीहून गेलात तर पहिलंच बस स्टॉपमध्ये ते उतरून जातं, रविनगर किंवा रामनगरमध्ये. तर हे जे होते हे लेटर होते 3. तुम्हाला मार्कशीट असं मिळायला पाहिजे असेल तर एक तर मार्कशीट तुमच्या सब रिजनल ऑफिसमधून घ्या किंवा मग युनिव्हर्सिटीला घ्या. मी ते कॉल करायचो, ते सांगतोय तुम्हाला, कॉल करायचा आलो नाही. मग मी तिथल्या एक युनिव्हर्सिटीमधल्या एक सरांना फोन लावला की जे आपल्या सर्व विदर्भाचा कारभार सांभाळतात. मी त्यांचं नाव नाही सांगणार. तर त्यांनासुद्धा फोन करायचो. त्यांनी कुठे मग गेल्या 15-20 दिवसानंतर तेरा ॲप्लिकेशन भेज बोले. तर जो मी तिथं सबमिट केला होता, मी त्याची पूर्ण PDF माझ्या डॉक्युमेंट स्कॅनरमध्ये साठवून ठेवली होती. तर मी ती साठवली आणि ती सरांना पाठवली. त्यानंतर ते म्हणे, त्यांनी जसं मागितलं मला ती तसंच दिलं. ते म्हणे उद्याला तू मॅमला कॉल लाव म्हणे. तर मी लावला. मॅम म्हणे आलं म्हणे, तुम्ही येऊन घेऊन जा म्हणे. बघा, मी पहिले इतके झटके घेत होतो माहीत नव्हतं म्हणून. जर इकडे मी एका कॉल अगोदर जर मला तो कन्सेप्ट किंवा लॉजिक लागलं असतं तर मला इतके झटके घ्यायचे नसले असते.
त्या सरांनी काय केलं, एकदम स्टुडंट सेक्शनशी कॉन्टॅक्ट केला आणि तिथून ते डायरेक्ट इन्व्हर्ट करायला लावलं आणि ते डायरेक्टली माझ्या सब रिजनल ऑफिसला येऊन गेलं. तर हा जो प्रोबेशन होता माझ्याशी झालेला प्रोबेशन पिरियड किंवा काळ म्हणू शकता, तर हा खूप त्रासदायक होता. असं सांगायचं मला की जो त्रास मी सहन केला माझे 8 मार्कशीट आणि त्यानंतर प्रोविजनल सर्टिफिकेट किंवा कन्वर्जन सर्टिफिकेटसाठी, हा तुम्हाला होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक मुलगी तर अशी होती माझी फ्रेंड की तिनं युनिव्हर्सिटीला लेटर पाठवत होती ती पोस्टानं की माझ्या मार्कशीट आणि प्रोविजनल सर्टिफिकेट मला देण्यात यावं म्हणून. अशासुद्धा आहेत की म्हणजे त्यांना माहीत नसते, प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही. तर त्यामुळे असे होतात, कारण की त्यांचं एक करिअरचं नुकसान होतात. त्यामुळे त्यांचंसुद्धा बरोबर आहे. लेटर पाठवा किंवा काय काय विद्यार्थी आंदोलनसुद्धा काढतात की मार्कशीट मिळत नाहीत किंवा वगैरे वगैरे, हा त्रास आहेत बा म्हणून आम्हाला. तर अशा प्रकारे मी माझ्या मार्कशीट मिळवल्या किंवा जर तुम्ही रेग्युलर असाल, तुमची बॅकलॉग नसेल किंवा सप्लिमेंटरीच्या तुम्हाला किंवा रिव्हॉल्युशनच्या लागत नसेल तर कॉलेजमध्ये येतात, पण डिले खूप होतात. कॉलेजमध्ये येतात पण डिले खूप होतात. तर ह्या होत्या मार्कशीट. यापुढचा जो व्हिडिओ राहणार तो एक तर कन्वर्जनसाठी राहणार किंवा प्रोविजनलसाठी राहणार. तर मी या अगोदर जो एक व्हिडिओ बनवला होता की नो ड्यूज फॉर्म कसा काढायचा किंवा टी कशी काढायची, त्यासाठी तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल. तो अर्ज मी दाखवतो की मी तो तुम्हाला पहिले दाखवला नव्हता. हा असा अर्ज राहणार. हा जो आहे असा अर्ज राहणार. ॲप्लिकेशन फॉर इश्युइंग मायग्रेशन सर्टिफिकेट अँड लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी एक असा अर्ज लिहायचा. त्यानंतर मी सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये तो लिहायचा. बाकी मग तुम्हाला फी वगैरे पेच करण्याची काहीही गरज नाही. युनिव्हर्सिटीमध्ये मार्कशीट आणायला गेल्यानंतर फीज पेड करावे लागतो फक्त 100 रुपये. ते फक्त कन्वर्जन सर्टिफिकेट आणि प्रोविजनल सर्टिफिकेटसाठी. ते मी सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, कमेंट आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.